आज 21 मार्च स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही निफ्टीचा CE चालू आहे। जे ॲरो केलेली कॅन्डल आहे त्या कॅन्डलला आम्ही ट्रेड घेतलेला आहे आणि सध्या मोमेंट बघू शकता 2 कॅन्डलवरती गेलेले आहेत, पण स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनलेले आहेत। तिन्ही पण स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनलेले आहेत। तर अशा पद्धतीने आजची मोमेंट आहे आणि कालचा ट्रेड तुम्ही बघितला असेल। कालचा ट्रेड 3.5 तास साइडवेज होता। आज 15 मिनिटांमध्येच टार्गेट कंप्लीट झालेलं आहे, कारण अजून व्हायचं आहे टार्गेट कंप्लीट, पण होईल आता। 130 टार्गेट आहे, चाललेला आहे स्टॉक्स 130 कडे। आपण बघूया 130 पर्यंत तो जातोय का। तर 2 कॅन्डल बघू शकता तुम्ही किती स्ट्रॉंग बनलेले आहेत। पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि सेन्सेक्समध्ये पण याच टायमिंगला ट्रेड आहे। तर टिप्स नाहीत, टिप्स कोणाच्यासुद्धा घेऊन ट्रेड करू नका। ॲटलिस्ट मी सुद्धा टिप्स देत नाही का, तर टिप्सला जरी तुम्ही पैसे दिले तरीसुद्धा मी टिप्स कोणाला देत नाही। प्रॉपर ॲनालिसिस स्वतः ॲनालिसिस करा आणि स्वतः स्टडी करा, कॅन्डलस्टिकचा स्टडी करा, प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करा। तर अशा पद्धतीने तुम्ही जर ट्रेड घेतले तर नक्कीच प्रॉफिटेबल व्हाल। असं नाही की मी 3 दिवस झालं तुम्हाला प्रॉफिटचेच ट्रेड दाखवते, कारण 3 दिवस झाले टार्गेट कंप्लीट होतात, पण अजून इथून पुढचे ट्रेड तुम्हाला स्टॉप लॉसचे पण दिसतील, पण कमीत कमी स्टॉप लॉस आणि जास्तीत जास्त टार्गेटवाले ट्रेड दिसतील तुम्हाला। तुम्ही म्हणणार की टार्गेटवालेच तुम्ही दाखवचाल, पण नाही, जिथं ट्रेड घेतला आहे तो लाईव्ह ट्रेड मी दाखवते तुम्हाला, कारण लाईव्ह ट्रेडमध्ये माहीत नसतं की टार्गेट होईल की स्टॉप लॉस होईल। तर मी 130 टार्गेट ऑलरेडी सांगितलेलं आहे, 130ला जाईल की नाही काही माहीत नाही आहे। अजून पण 125 126 चालू आहे, पण 130 ऑलरेडी मी तुम्हाला सांगते जाणारच म्हणून। बघा आता कंप्लीट झालेला आहे 130 टार्गेट आणि आम्ही एक्झिटसुद्धा घेतलेला आहे या स्टॉक्समधून। तर अशा पद्धतीने आम्ही प्राईस सेट करून ठेवलेले असतात, टार्गेट आणि स्टॉप लॉस प्राईस अगोदरच तुम्हाला माहीत असलेल्या पाहिजे, टार्गेट प्राईस आणि स्टॉप लॉस प्राईस, त्याच्याशिवाय तुम्ही एंट्री घेऊ शकत नाही। ट्रेड घेतल्यानंतर मग विचार करत बसू नका की कोणत्या प्राईजला एक्झिट हो, स्टॉप लॉस प्राईस कोणती असणार आहे, टार्गेट प्राईस काय असणार आहे। हे अगोदरच ट्रेड घ्यायच्या अगोदरच रिस्क मॅनेजमेंट तुमची प्रॉपर फॉलो केलेली असली पाहिजे। रिस्क मॅनेजमेंट जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करत असाल तरच ट्रेड घ्या। रिस्क मॅनेजमेंट जर प्रॉपर नाही फॉलो केली तर अजिबात ट्रेड घेऊ नका। मेन म्हणजे टार्गेट अगोदरच माहीत असलं पाहिजे, स्टॉप लॉस पण अगोदरच माहीत असला पाहिजे आणि तुमची रिस्क किती स्टॉप लॉसला आल्यानंतर किती लॉस होतं हे कॅल्क्युलेटसुद्धा अगोदरच असलं पाहिजे। तुम्हाला रिस्क तेवढी सहन होते का तरच ट्रेड घ्या, अदरवाईज त्या ट्रेडमध्ये एंट्री करू नका। तर अशा पद्धतीने निफ्टीचे टार्गेट कंप्लीट झालेले आहेत। काल तुम्ही बघितलं 3.5 तास लागलं, म्हणजे पेशन्स बघा, एकतर टार्गेट नाही तर एकतर स्टॉप लॉस। ट्रेड घेतल्यानंतर 2च गोष्टी फॉलो करायच्या, एक टार्गेटला गेल्याशिवाय सेल करायचं नाही, स्टॉप लॉसला आल्याशिवाय सेल करायचं नाही, आणि टार्गेट प्राईस ऑलरेडी तुम्ही सेट केलेल्या असल्या पाहिजेत, तिथे तुम्ही चेंजेस केले नाही पाहिजेत। चेंजेस केले की मग कंटिन्यूअस तुमचा माइंडसेट वेगवेगळा होत जातो आणि त्या माइंडसेटनुसार तुम्ही इमोशनली प्राईस चेंजेस करता आणि रिस्क मॅनेजमेंट किंवा बाकीच्या गोष्टी मॅनेज होत नाहीत। तर मला